देण्याचं आणि ते देण्याचं काम करते. जस्टिस शिंदे कमिटी देखील अतिशय चांगलं काम त्या कमिटीने केलेलं आहे. पहिला एक त्यांनी अहवाल आम्हाला सादर केला, दुसरा अहवाल परवाच्या दिवशी सादर केला आणि तो आम्ही तपासण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे पाठवला आणि त्यानंतर कॅबिनेट समोर तो सादर होईल आणि ही जी काही SOP तयार झाली, कार्यपद्धती जी तयार झालेली आहे त्यांच्या जुन्या नोंदी 1967 पूर्वीच्या आहे. त्याच्या ब्लड रिलेशन मध्ये असलेल्या नातेवाईकांना यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जो आहे तो कायदा आहे, तो जुना कायदा आहे. फक्त तो प्रभावीपणे काही भागामध्ये त्याची अंमलबजावणी होत नव्हती आणि जस्टिस साहेबांनी त्याच्यामध्ये खूप लक्ष देऊन काम केलेलं आहे आणि पुढे देखील काही आणखी त्यांनी तेलंगणा सरकारला विनंती केली, आम्ही पत्र लिहिलेलं आहे. काही डॉक्युमेंट जे आहेत जुने 1967 पूर्वीचे ते देखील शोधण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जशी मनोज जरांगे यांची जी मागणी होती की जुन्या कुणबी नोंदी शोधल्या पाहिजे आणि ते काम देखील प्रभावीपणे या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यावर पुढे देखील काम सुरू आहे आणि एकंदरीत आम्ही सभागृहात देखील विनंती केलेली आहे. आजही पुन्हा विनंती करतो की आमचं सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, लोकाभिमुख सरकार आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं सरकार आहे. म्हणून यावेळेस पाहिलं आपण खूप मोठ्या प्रमाणावर अधिवेशन कालावधीमध्ये आंदोलन देखील म्हणजे मोर्चे आले, परंतु आम्ही सर्वजण त्याला सामोरे गेलो, त्यांच्या शिष्टमंडळाला भेटलो. वेळ पडली तेव्हा जेव्हा आंदोलन उपोषण झाली त्यावेळेस मी मुख्यमंत्री म्हणून देखील काही ठिकाणी गेलो, काही ठिकाणी दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री, काही ठिकाणी मंत्री देखील गेले. मग तिथे मराठा समाजाचं आंदोलन होतं, काही ठिकाणी OBC समाजाचं होतं, धनगर समाजाचं होतं, आदिवासी समाजाचं होतं, आणखी कुठले कोळी कोळी हे त्यांचे आंदोलन होतं. त्याला देखील आम्ही भेटतो. आम्ही असं कुठेही ताकद भूमिका घेतली नाही सरकार. आम्ही अतिशय लोकांच्या मध्ये आम्ही कार्यकर्ते आहोत, लोकाभिमुख सरकार आहे आणि त्यामुळे कुठेही इगो न ठेवता आम्ही ते आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनाही त्याच्या वेळेस मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सरकार अतिशय सकारात्मक आहे. सरकार पूर्णपणे जे काम करते त्याच्यात पारदर्शकता आहे. त्यामुळे सरकार या विषयाला घेऊन अतिशय गंभीर आहे आणि संवेदनशीलतेने आम्ही काम करतोय. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना देखील सरकारच्या वतीने माझी विनंती आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणं सगळ्यांचं काम आहे. शांतता, सुव्यवस्था, जातीमध्ये ते निर्माण होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि म्हणून सरकारचं काम तुमच्या समोर आहे आणि जे आम्ही जे करतोय ते सर्व जनतेसमोर आहे आणि जे आम्ही बोललोय ते आम्ही करतोय. म्हणजे आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे पूर्वी जसं झालं या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मागच्या सरकारने किती गांभीर्याने घेतलं हे आपल्यालाही माहीत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाची बाजू मांडण्याची आवश्यकता होती, दुर्दैवाने ते मांडली गेली नाही हे मी या ठिकाणी सभागृहात देखील सांगितलं. परंतु आमचं सरकार अतिशय संवेदनशील आहे. त्याच्यामध्ये अतिशय नामवंत वकील म्हणजे हरीश साळवींसारखे सारखे अनेक नामवंत वकील जे आहेत त्यांची फौज आम्ही सुप्रीम कोर्टाच्या कामकाजासाठी देखील तैनात केलेली आहे. त्यामुळे आमची भूमिका आणि आमचे जे काही हेतू आहे, हेतू आमचा स्पष्ट आहे, भूमिका आमची स्पष्ट आहे ती आम्ही स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. त्यामुळे आंदोलक जे आहेत म्हणजे मनोज जरांगे असतील किंवा इतरही जे कोणी असतील त्यांनाही माझं आव्हान आणि विनंती आहे की सरकारवर विश्वास ठेवा. कारण विरोधी पक्षाने देखील जेव्हा आम्ही सर्व पक्ष बैठक घेतली होती मुंबईमध्ये त्याही वेळेस सगळ्यांच्या सह्या त्याच्यावर आहे की हे जे काही काम आहे त्याला थोडा अवधी लागणार आहे, वेळ दिला पाहिजे. परंतु आता विरोधी पक्ष देखील ते त्यांनी सांगितलेलं विसरून गेलं आहे. परंतु हरकत नाही, आम्हाला आमची जबाबदारी कळते आणि आम्ही मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत